तर आता घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधनं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे दाखवत शरद पवारांचा दावा खोडून काढला। केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला फडणवीस गेले असून फडणवीस कॉल टॅपिंगचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना देणार आहेत, तर या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करावा अशी विनंती फडणवीस केंद्र सरकारला करणार आहेत। पोलीस दलातील बदल्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा डेटा असणारा पेनड्राईव्ह फडणवीस केंद्रीय गृहसचिवांना देणार आहेत। दरम्यान या पेनड्राईव्हमध्ये 6.3 जीबीचा संभाषण डेटा असून रेकॉर्डिंग पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील आहे। या अहवालात काही पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांची नावे असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। मनसुख हत्या प्रकरणात एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत त्यांनी माहिती दिली आहे। मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांनी आपल्या जबाबात खोटी माहिती दिली होती, मात्र आता या प्रकरणात अनेक संशयित नावे असून आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता असल्याचं जयजीत सिंग यांनी सांगितलं आहे। मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एटीएस महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज जमा करतंय, तर आरोपीनं काही सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचे पुरावे समोर आल्याचं जयजीत सिंग यांनी सांगितलंय। दरम्यान एटीएसला सचिन वाझेंचा ताबा मिळणं गरजेचं असल्यामुळे वाझेंचा ताबा घेण्यासाठी 25 मार्चला एटीएस कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सचिन वाझे प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं गुजरातच्या दमणमधून वॉल्वो कार जप्त केली आहे। ही कार वाझेंच्या सहकाऱ्यांची असून ही कार दमणमध्ये लपवण्यात आल्याची माहिती मिळतेय। दरम्यान या कारची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून या कारमधून 2 बॅग आणि काही कपडे हस्तगत करण्यात आले। अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांसह ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओची एनआयए कार्यालयात फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात येते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती खोटी असून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय। तसंच फडणवीसांचे सर्व दावे खोटे असल्याचा दावाही मलिक यांनी केलाय। रुग्णालयातून अनिल देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुंबईत आले। देशमुख क्वारंटाईन नव्हते, ते अनेकांना भेटत होते। शरद पवारांना चुकीची माहिती देऊन त्यांच्याकडनं खोटं बोलून घेतलं असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय। 15 ते 27 फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख मुंबईतच होते, पण त्यांनी कुठलीही हालचाल केलेली नाही असा दावा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय। खासगी विमानाने मुंबई आल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानी ते 15 तारखेपासून 27 तारखेपर्यंत कुठलीही त्यांची मुवमेंट न होती, ही सत्य परिस्थिती आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर डेटा बॉम्ब टाकत पोलीस दलात बदल्यांसाठी सुरू असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला। गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालकांना दिली होती। त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली, मात्र त्यावर कारवाई होण्याऐवजी रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आली असा आरोप फडणवीसांनी केलाय। परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांनी आता मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। अनिल देशमुखांवरील आरोपांवर शरद पवार बोलतायत, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का अजून बोलत नाहीत असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केलाय। मुख्यमंत्र्यांकडे जीएडी विभाग आहे आणि सगळे आयपीएस ऑफिसर त्यांच्या अंतर्गत येतात आणि तरी देखील सीओआय त्यावेळच्या कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावर अन्याय का झाला? म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर पांघरून घातलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। सचिन वाझे प्रकरणात देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय। परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना सेवेत परत घेतलं असून सरकारनं सचिन वाझेंची पाठराखण केली नसल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। रश्मी शुक्ला यांनी विनापरवानगी फोन टॅपिंग केलं, त्यामुळे शिक्षा म्हणून रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या असा आरोपही मलिक यांनी केलाय। जे काय फोन टॅपिंग आहे, कुठल्याही परवानगी न घेता हे सगळे फोन टॅप करण्याचा उद्योग रश्मी शुक्ला करत होत्या। हे भाजपवाल्यांना डाटा आटापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटते। नवाब मलिक यांनी फडणवीसांचे दावे खोटे असल्याचं बोलल्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सीडीआर बेकायदेशीर आहे, फोन टॅपिंग बेकायदेशीर आहे असं सरकार म्हणतं, मात्र मुळात हे सरकारच बेकायदेशीर आहे अशी टीका केशव उपाध्येंनी सरकारवर केली आहे।
राज्यात सुरू असलेल्या गोंधळावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. पैसे वसूल करणं हा महाराष्ट्र सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असल्याची टीका जावडेकरांनी केली आहे. शरद पवार चुकीची माहिती देत आहेत असंही त्यांनी म्हटलंय. गृहमंत्री देशमुखांवर झालेल्या आरोपांवरून लोकसभेत खडाजंगी करणाऱ्या भाजप खासदारांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. गुजरातमध्ये तत्कालीन अधिकारी संजीव भट्ट यांनी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी गुजरातमधल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले का? गुजरात आणि महाराष्ट्रात वेगळा न्याय कसा, असा सवाल राऊतांनी विचारलाय. गुजरात सरकार के पूर्व मुख्यमंत्री या आज के मुख्यमंत्री पर आप कार्रवाई करने जा रहे हो? संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो परमवीर सिंह से भी गंभीर थे. आपने संजीव भट्ट को जेल में डाल दिया. संजीव भट्ट यांचं ते पत्र आज समोर आणलं तर थैथयाट करणारे त्या पत्रावर सुद्धा नाचतील का? आम्ही त्यांना बँडबाजा पुरवतो, ढोल ताशे हवे असतील तर पुरवण्यासाठी तयार आहोत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. शरद पवारांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका असं म्हटलंय राऊतांनी. शरद पवारांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे. पवार बोलल्यानंतर आम्ही यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर व्यक्त केली आहे. एनसीपी और शिवसेना में कोई फर्क नहीं है. सरकार सरकार होती है, ये सरकार का निर्णय होता है. अगर पवार साहब ने कुछ बात सामने रखी है तो मैं मानता हूं ये सरकार की भूमिका है. परमबीर सिंग सरकारवर दबाव आणू पाहतायत असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. परमबीर सिंग कोर्टात गेले ते बरं झालं, मात्र सुप्रीम कोर्टात कुणालाही न्याय मिळत नसल्याचं राज्यसभा सदस्य रंजन गोगोईंनी म्हटल्याचं यावेळी राऊत म्हणाले. शरद पवार असोत किंवा गृहमंत्री, कोणी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर तो लपू शकत नाही, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. तसंच पुढील काही दिवसात दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असंही बापट यांनी म्हटलंय. गृहमंत्री अनिल देशमुखांची शरद पवारांनी पाठराखण केल्यानंतर भाजपकडून आता पवारांवर टीका होतीये. गृहमंत्री अनिल देशमुखांना क्लीन चिट देणं शरद पवारांच्या अंगलट आलंय, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे. तसंच या वयात किती खोटं बोलावं, असा टोला देखील भातखळकरांनी पवारांना लगावलाय. राज्य मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नसल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. विरोधकांनी देशमुखांवर कितीही आरोप केले तरी सर्व चौकशी करून निर्णय घेणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणात आता राज्य सरकार चौकशी समिती नेमण्याच्या तयारीत आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा विचार सरकारचा असून गुरुवारी परमबीर यांच्या याचिकेवरील सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीपूर्वी या चौकशी समितीचा निर्णय होऊ शकतो. सचिन वाझेंचं बनावट आधार कार्ड TV9च्या हाती लागलंय. हेच आधार कार्ड वापरून वाझे ट्रायडंटमध्ये थांबले होते असं समोर आलंय. ट्रायडंट हॉटेलमध्ये असताना सचिन वाझेंकडे 5 बॅगा होत्या, अशी माहिती सीसीटीव्हीतनं समोर आली आहे. त्यातील एका बॅगेत जिलेटिनच्या कांड्या होत्या, असा संशय व्यक्त करण्यात आलाय. वाझेंना सीसीटीव्ही दाखवून चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनआयए अधिकाऱ्यांच्या हाती सचिन वाझेंची एक महत्त्वाची डायरी लागली आहे. क्राईम ब्रँचच्या CIU कार्यालयातून वाझेंची ही डायरी जप्त करण्यात आली आहे. या डायरीतून पोलीस दलातील आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या ATSच्या अटकेत असलेला विनायक शिंदे हा वाझेंचा कलेक्टर असल्याची माहिती मिळते. ATSच्या चौकशीत शिंदेंकडे 32 बार आणि क्लबच्या नावांची यादी मिळाल्याचं बोललं जात आहे. शिंदेंच्या चौकशीतून मुंबई पोलिसांचं वसुलीचं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. वाझेच्या डायरीत कोणाला किती पैसे जात होते याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील 32 बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे. NIA आणि ED समांतर तपास करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 5 अलिशान गाड्या, 5.5 लाखांची रोकड, पैसे मोजण्याची मशीन आणि संशयित डायरी EDच्या रडारवर आहे. सचिन वाझेंना मुंबईतील हुक्का पार्लरमधून 11 कोटींचा हप्ता जात होता, अशी माहिती वाझेंच्या डायरीतून समोर आल्याची माहिती NIAच्या सूत्रांनी दिली आहे. हुक्का पार्लरकडून किती हप्ता येतो याची नोंद वाझेंच्या डायरीत असल्याची माहिती NIAला मिळाली आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीची फाईल मंत्रालयातून गायब झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झालेत. महिन्याला 100 कोटी तर वर्षाला किती, असा तिरकस प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एटीएस कडून सुरू असलेला तपास अंतिम टप्प्यात आलाय। एटीएसनं या प्रकरणात गुजरातमधून एकाला ताब्यात घेतलंय। मुंबई आणि ठाणे पोलीस दलातील 2 अधिकारी आणि पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेला चकमक फेम अधिकारी अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि त्यावर शरद पवार तसंच अनिल देशमुखांनी दिलेलं स्पष्टीकरण या सर्व पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांची बैठक होतीये। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी संध्याकाळी बैठक होते, त्यावर राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून सातत्यानं खोटी माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जातोय असा आरोप आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर केलाय। यात मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जातंय। पवारांच्या मुद्द्यांवर भाजप सोशल मीडियातून प्रतिक्रिया देत होतं, तसंच बरीच माहितीही पुरवत होतं। यामागे भाजपचा मोठा प्लॅन दिसतोय असं रोहित पवार म्हणालेत। मात्र हे सरकार 5 वर्ष टिकेल असा दावा रोहित पवारांनी केलाय। राज्यात काहीही झालं की विरोधक राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात, त्यात काहीही नवीन नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। त्याचबरोबर विरोधकांनी आरोप केल्यावर आम्ही गांभीर्यानं घेतो, पण त्यांनी मागणी केली म्हणून कारवाई करावी असं होत नसल्याचंही ते म्हणाले। गृहमंत्री अनिल देशमुख रात्री जवळपास 3 तास सह्याद्री अतिथीगृहावर होते। परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर देशमुख प्रथमच आपल्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानावरून बाहेर पडून सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते। परमबीर सिंग यांच्या गोटातून एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय। कोणाच्या सांगण्यावरून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही, तर गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे दुखावलं असल्याचं परमबीर यांनी सांगितलंय। मी कधीही दिल्लीला गेलो नाही, तसंच मला NIA कडून समन्सही आले नसल्याची माहिती परमबीर सिंग यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। पोलिसांची खाती ॲक्सिस बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली असा सवाल विचारणाऱ्या काँग्रेसच्या भाई जगताप यांना अमृता फडणवीसांनी जोरदार उत्तर दिलंय। सरळ रस्त्यानं चालणाऱ्या माणसांना डिवसायचं नाही असं म्हणत अमृता फडणवीसांनी म्हटलंय। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली गोळा करण्याच्या विरोधात भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांनी भीक मागो आंदोलन केलंय। धामणकर नाका परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करून भीक मागून ती गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचं सांगितलंय। शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकावल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय। महाराष्ट्रातल्या प्रश्नावर संसदेत बोलल्यामुळे संसदेच्या लॉबीमध्ये धमकावल्याचा आरोप नवनीत राणांनी केलाय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीत धमकावल्याचा गंभीर आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलाय। या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत, तुमच्यासारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाहीत असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले नाही असा टोला खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना लगावलाय। यावर खासदार नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या वेळी बनावट जातीची कागदपत्र सादर करून निवडणूक जिंकली असा आरोप चाकणकर यांनी केलाय। लोकांनी नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन संबंधात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असून उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनवर सविस्तर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असून मुंबई, पुणे, नागपूरची चिंता वाढली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। येत्या 1 एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे। राज्यात काल कोरोनाचे 24,645 नवे रुग्ण आढळले, तर काल 58 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। 19,463 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे।